असं आहे की तुमचं म्हणणं मला पटतंय आणि याच्या संबंधी आज जे बच्चू कडू आहेत किंवा अन्य संबंधित लोक आहेत त्यांची शासनाबरोबर बोलणं झालेलं आहे. नक्कीच शेतकऱ्याने आम्हाला निवडून दिलंय. 133 जागा नंतर आमच्या शिंदे गटाची शिवसेना असेल किंवा त्या ठिकाणी अजितदादांच्या बरोबरचे असेल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने आम्हाला निवडून दिलेलं आहे. शहरातल्या लोकांनी तर निवडून दिलेलंच आहे. परंतु आजच्या आपण जर नकाशा पाहिला युतीच्या विजयाचा विधानसभेतला, त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यांनी आम्हाला सत्तेवर बसवलंय त्याची तर क्रूर चेष्टा करणार नाहीत. सर्व शक्तीनिशी आम्ही उभे राहू. आणि ठीक आहे. विलासजी तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला पूर्ण विश्वास आहे. मला अधिकार नसल्यामुळे मी ते जाहीर करत नाही. पण माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवार असतील किंवा शिंदे साहेब असतील, ते त्या ठिकाणी योग्य निर्णय घेऊन तुम्ही म्हणताय तसं त्याला त्याच्या पाठीमागे आता आलेलं संकट आसमानी आणि पुन्हा एक कर्जफेडीचं संकट, हे दुहेरी आघात त्याच्यावर होणार नाही याची शासन नक्की काळजी घेईल. ठीक आहे. राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, सातत्यानं एक टीका तुमच्यावरती केली जाते. लाडक्या बहिणींनी कुठलं आंदोलन केलं नव्हतं. लाडक्या बहिणी काही तुमच्या दारात येऊन बसलेल्या नव्हत्या. पण तुम्ही इतक्या मोठ्या मनानं हजारो कोटी रुपये त्यांच्यासाठी दिले आणि त्यांचा संसार उभं करण्यासाठी मदत केली. त्यांनी तुम्हाला सत्तेत बसवलं, वाजत गाजत पालखीत आणलं. आता शेतकरी म्हणतोय आम्ही होतो तुम्हाला पालखीत बसवणार आहे, आमचं कधी करताय? मला वाटतं विलासजी, या प्रश्नाचं उत्तर आता आमचे मित्र मधु चव्हाण साहेबांनी पण दिलंय आणि आम्हीही ते उत्तर देतोय. आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे स्वतः शेतकऱ्यांचे सुपुत्र आहेत. ते शेतकरीच शेतीच्या आहेत. बाबतीत शेतकरीच आहेत ते. शेतीच्या बाबतीत खूप संवेदनशील माणूस आहे आणि त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. जो शेवटचा मुद्दा जो तुम्ही काढला हा, की कोणाच्या दारावर, शेतकऱ्याच्या दारावर कोणतेही बँक किंवा कर्ज वसुलीसाठी कोणीही जाऊ नये, याबाबत आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे की आम्ही कोणाला जाऊ देणार नाही आणि कोणी जर अशा पद्धतीने जात असेल आणि आमच्या शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करत असेल तर त्याच्यावर आम्ही कायदेशीर इलाज करू. एवढं स्पष्ट एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांच्या दारावर कोणीही जाणार नाही याची काळजी सरकार म्हणून आम्ही नक्कीच घेतोय आणि नक्कीच घेऊ. राहिला प्रश्न की आताची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना, आपल्या बळीराजाला आता काय पाहिजे, आता त्याला उभं राहण्यासाठी जे बळ पाहिजे ते बळ देणं गरजेचं आहे आणि ते बळ देण्याचा प्रयत्न पूर्णपणे सरकारने केलेला आहे. जवळजवळ 31,000 कोटीपेक्षा जास्तची रक्कम ही आपण शेतकऱ्यांसाठी मंजूर केली आहे. येतो किशोरभाई, तुमच्याकडेच येतो. 45 लाख शेतकऱ्यांना त्या बाबतीतली मदत मिळते. राहिला प्रश्न कर्जमाफीचा. कर्जमाफी ही झालीच पाहिजे आणि सातबारा कोरा झालाच पाहिजे. यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळात म्हणा किंवा ते विरोधात असताना म्हणा किंवा ते सत्तेत असताना म्हणा, नेहमीच सांगत आलेलं आहे की शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे. आणि ही काय आजची गोष्ट नाही, ही गोष्ट आता कित्येक वर्षापासूनची आहे आणि याच्यामध्ये सगळ्या पक्षाची सरकार आली पण आजपर्यंत बळीराजाचा सातबारा कोणी कोरा केलेला नाही. ही पण वस्तुस्थिती आहे. आपण सगळ्यांनी या वस्तुस्थितीकडे बघितलं पाहिजे. आपले एक प्रेक्षक आहेत गजानन ढगे म्हणून, ते म्हणतायत. बरं, हा बोला. एकच कारण हा इतका संवेदनशील प्रश्न आहे. मनमोहन सिंगाच्या काळात 7/12 सरसकट पुरा केला होता. 70,000 कोटीची कर्जमाफी करून तुम्ही चुकीची माहिती देत आहे. 72,000 एक मिनिट बर कराळे साहेब 7/12 राजू वाघमारेजी, आपण अगोदर ज्या पक्षामध्ये होतात ना त्या पक्षातलं थोडंसं विसरून जाऊ नका. सत्तेत गेल्यावरती देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंगजी असताना 72,000 कोटीची असो, सत्तेत गेल्यावरती तुम्हाला विस्मरण होणं साहजिक आहे. सत्तेत गेल्यावरती विसरून जाऊ नका. देशामधल्या शेतकऱ्यांचा 72,000 कोटींचा सातबारा कोरा करण्याचं काम केलेलं होतं. एक लक्षात घ्या, आज शेतकरी हवालदिल झालेला आहे. नाही, याच्यातून काय करणार नाही. कोण काय बोलतो मला सांगायचं, वाघमारे साहेब, तुम्ही म्हणालात की एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांच्या दारावर जाऊ नये. डॉक्टरांचं मला म्हणणं आहे. मी येतो तुमच्याकडे, येतो. डॉक्टर मी आहे ना इथं, मी आहे ना.
कोरा झाला नव्हता. हा डॉक्टर साहेब पहिली गोष्ट ती बर. लक्षात घ्या, ती मदत सगळ्यात मोठी होती, पण ती कोरा झाला नव्हता. त्याच्यामुळे ठीक अभ्यास आहे. करून या डॉक्टर आणि साहेब. अभ्यास करून बोला. मी अभ्यास जे करून- बोलतोय ते पुराव्याविषयी अभ्यास बोलतोय. करूनच बोलतोय. बरोबर एक मिनिट नाही 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 आपण मध्ये मला जायचंच नाहीये कारण राज्यातला शेतकऱ्याला काहीतरी पाहिजे. एक गजानन ढगे नावाचे आपले प्रेक्षक आहेत युट्यूबवर, आता मला त्यांनी प्रश्न विचारला, तुमच्यासाठी खास प्रश्न आहे. ते असं म्हणतायत बाकी सगळं सोडा, तारीख सांगा तेवढं आम्ही तोपर्यंत थांबतो. काही शक्य आहे का? मला असं वाटतं की आता दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे शेतकरी नेत्यांना भेटतायत, बच्चू कडूंना भेटतायत, शेतकऱ्यांना भेटून त्याबाबत ते नक्कीच हा तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी दिली जाईल, कशा पद्धतीने दिली जाईल, त्याचे पुढच्या पायऱ्या कशा असतील. तर त्याच्यामुळे मला वाटतं ही जी मीटिंग होते त्या मीटिंग मध्ये याच्यावरचा तोडगा हा नक्कीच निघालेला असणार आहे. ठीक आहे ठीक आहे. कारण आशा तीच आहे शेतकऱ्यांना- राज्यातल्या शेतकऱ्यांना, आशा तीच आहे. शेतकऱ्यांना